बदलापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना थेट मालमत्ता कर लागू करण्याचा कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलाय। जोपर्यंत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि नगर परिषद प्रशासनात मूलभूत सुविधा पुरवण्यावरून अधिकृत करार होत नाही, तोपर्यंत पालिकेला थेट उद्योजकांकडून मालमत्ता कर वसूल करता येणार नाही, असा निकाल न्यायालयानं दिलाय। बदलापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक हे बदलापूर इंडस्ट्रियल वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात काम करतात आणि त्यांनी MIDC कडून 95 वर्षांच्या भाडेतत्वावर भूखंड घेतलेले आहेत। हे उद्योजक MIDC ला नियमितपणे सेवा शुल्क भरतात। मात्र असं असतानाही कुळगाव बदलापूर नगर परिषदेनं या औद्योगिक जागांवर भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर आकारण्यास सुरुवात केल्यामुळे वसुलीसाठी नोटिसा पाठवल्या होत्या। उद्योजकांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती। या याचिकेवर न्यायमूर्ती GS कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली। MIDCनं भाडेतत्वावर दिलेल्या भूखंडांवर आकारण्यात येणारा थेट मालमत्ता कर नगर परिषद गोळा करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण दिलासा कोर्टानं दिलाय। नगर परिषद या क्षेत्रात नागरी सुविधा देत असेल तर त्यांनी उद्योजकांकडून थेट कर न मागता MIDCशी कायद्यानुसार योग्य तो करार करावा, असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। पालिका आणि MIDC यांच्यात करारावरून कोणताही वाद निर्माण झाल्यास त्यांनी राज्य शासनाकडे जावं आणि शासनाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करावी, असंही न्यायालयानं सुचवलंय। एकमत न्यूज, बदलापूर।